आहेत आणि त्या अपघातातील जे मृत व्यक्ती आहे जो प्रमुख आज त्या कुटुंबातला गेल्यानंतर जी काही त्या कुटुंबाला आज मोठ्या प्रमाणावर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना सामोरं जावं लागतं आणि आज त्याच्या विरोधात आज जत शहरातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आणि शाळांच्या वतीनं आज हा रास्ता रोको आज या निमित्तानं होतोय। खरं तर ज्या वेळेस प्रशासनाला या गोष्टी लक्षात आल्यानंतर प्रशासनानं त्याच्यावर इमिडिएट कारवाई करणं क्रमप्राप्त असतं, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन उभा करावं लागते हे तर खरं प्रशासनाचं हे दुर्दैव। आज जी काही शंकर पवारांच्या बाबतीत जी काही घटना घडली खरं तर ती दुर्दैवी आहे आणि असे बरेचसे आज या निमित्तानं आपले बांधव या ठिकाणी या परिस्थितीला सामोरं गेलेले। मी खरं तर ज्या वेळेस प्रशासनाच्या बैठका घेतल्या त्यावेळेस प्रामुख्यानं ज्या काही उपाययोजना ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आल्या त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी जे काही प्रशासनाला आदेश द्यावे लागतील ते दिलेले। आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा रोष पोलीस प्रशासनाच्या बाबतीत दिसतोय, पण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी वेळोवेळी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आत्ता सुद्धा या रास्ता रोकोच्या निमित्तानं जी काही या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील ती पावलं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तातडीनं उचलावेत। त्याचबरोबर जे आपलं नगर परिषदेचं प्रशासन आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मी सांगितलं होतं की जे तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही डिवायडरचं काम आहे ते भरून घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं होतं, पण ते आज नगर परिषदेच्या प्रशासनानं केलेलं नाही। पण आज सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खास करून आपले जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे यांनी याच्या आधीसुद्धा या डिवायडरच्या संदर्भातला जे काही खड्डे पडलेले होते ते बुजवायचं प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। आज त्याची तीव्रता थोडीफार कमी झालेली जरी असली तरी प्रशासनानं जे काही पावलं उचलायला पाहिजे होती ती आज पावलं उचलली नसल्यामुळं आज या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी हा रोष जनतेतून आपल्याला दिसतोय। आज जे पोलीस प्रशासन असेल ते पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आत्तासुद्धा बिजली साहेब तुम्ही या ठिकाणी जी काही या लोकभावनेची जी लोकभावना आहे ती लोकभावना समजून घेऊन आज या ठिकाणी जो काही तुमचा ट्रॅफिकचा माणूस आहे तो मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रामुख्यानं सोनलकर चौक ते बसवेश्वर चौक हा एवढाच मोठ्या प्रमाणावर हा ट्रॅफिकचा विषय आणि मग खच्चून मोटरसायकलीवर जरी फिरलं तर खच्चून 5 मिनिटाचा विषय आहे। ज्या ठिकाणी असे जे काही वेगळे पार्किंगचे जे विषय आहेत त्या ठिकाणी त्या वाहनांवर कारवाई करणं त्यांना शिस्त लावणं जी आपली बांधिलकी आहे ती बांधिलकी आपण ह्याच्या आधीसुद्धा हे व्यवस्थित पार पाडावी एवढंच या निमित्तानं आम्ही आपल्याला सांगेन। आणि सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेला या ठिकाणी जे काही आपण आज आंदोलन केलंय ते आंदोलन आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या प्रशासनाला लक्ष